जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूर म्हसवड रस्त्याच्या त्रुटी शोधण्यासाठी स्थापन केली कमिटी। पंढरपूर सातारा महामार्गावरील वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या। रविवारी दिनांक 14 जून रोजी दुपारी 4:30च्या सुमारास पंढरपूर सातारा या महामार्गावरील तांदूळवाडी जवळ टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटून रस्त्यालगत असलेल्या विहिरीत वाहन कोसळले आणि या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला। या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी तांदूळवाडी तालुका माळशिरस हद्दीतील महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजूळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता PS राऊत तसेच संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, सातारा पंढरपूर महामार्गावरील तांदूळवाडी हद्दीत रस्त्यालगत धोकादायक 3 विहिरी असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तात्काळ या रस्त्यालगत असणाऱ्या विहिरींच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू करावे तसेच अपघात प्रवण क्षेत्रावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशा सूचना करून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे का, भूसंपादन प्रमाणे रस्ता झाला आहे का, मार्गावरील पूल व रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार झाले आहे का, रस्त्याची रुंदी, रस्त्यावर गतिरोधक, लोखंडी बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर, संरक्षण कठडे, प्रकाश व्यवस्था यांसारख्या उपाययोजना आहेत का याची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे। या चौकशीमध्ये दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी येथील ग्रामस्थांनी तांदूळवाडी हद्दीत वारंवार अपघात घडत असून रस्त्यांची कामे भूसंपादनाप्रमाणे झाली नाहीत, रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले आहे तसेच तांदूळवाडी हद्दीतील उघडे पुलावर सतत खड्डे पडत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। संबंधित ठेकेदाराकडून तात्पुरती डागडुजी करण्यात येते, सदर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी केली। जिल्हाधिकारी यांनी तांदूळवाडी हद्दीतील महामार्गालगत असणाऱ्या 3 विहिरींची तसेच उघडे पूल येथील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। आज घटना घडलेले जे रस्ता आहेत पंढरपूर सातारा रस्ता मी पूर्णपणे पाहणी केलं। गावकऱ्यांनी मला बरेच ठिकाणी दाखवलेले आहे। ह्या रस्त्यामध्ये 3 विहीर पण आहेत त्याच पद्धतीने आणि MSRDC टीमसोबत मी पाहणी केलं असताना MSRDC टीम पण उपस्थित होत्या आणि गावकऱ्यांनी मला बरेच जे काही त्रुटी आहेत ते पूर्णपणे सांगितलं। त्याच्यामध्ये अगोदर आम्ही एक कमिटी स्थापन केलेली आहे, 5 मेंबर कमिटी स्थापन केलेली आहे। त्या 5 मेंबर कमिटीखाली हे प्रत्येक गोष्टी जे आहेत अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये हे रोड झालेले असं तक्रार आहे। त्यानंतर पूलसुद्धा खूप वाईट पद्धतीने आहे तसं तक्रार आहेत। मी सुद्धा पाहणी केलेली आहे। ते पूर्ण विषय चौकशीमध्ये येईल। चौकशीमध्ये आल्यानंतर जे कोणी याच्यामध्ये दोषी असतात त्यांच्यावर नक्की कारवाई आहे। चौकशीमध्ये नक्की समोर येईल की जेव्हा याच्यामध्ये काय लक्ष दिलं होतं, ते काय अधिकारी त्याचे लक्ष द्यायला पाहिजे होते, लक्ष दिलेलं आहे का नाही तो पण चौकशी समोर येईल। चौकशीमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टरचं चूक नाही, याच्यामध्ये संबंधित अधिकारी कर्मचारीचं सुद्धा आपल्याला कारवाई करायला अपेक्षित आहे। विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर। संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01।